नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी. हैदराबाद गॅझेटवरून जो GR सरकारनं काढला त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चित्र स्पष्ट केलं. हा GR सरसकट नाही तर पुराव्याचा GR असल्याचं फडणवीस म्हणालेत. मात्र जरांगेंनी पुन्हा मराठवाड्यातले सर्वच मराठे OBC आरक्षणात गेल्याचं म्हटलंय. पाहूयात एक रिपोर्ट. हा जो काही GR आपण काढलेला आहे हा सरसकट GR नाही, हा पुराव्याचाच GR आहे. जिंकलो रे राजा हो आपण. मराठवाड्यातील कुणबी समाजासाठी हैदराबादचा गॅझेट लागू करण्यावरून जो GR सरकारनं काढला त्यावरून मुख्यमंत्र्यांनी एक बाब स्पष्ट केली की हा सरसकट आरक्षण देणारा GR नाही तर पुराव्याचा GR आहे. छगन भुजबळ साहेब कॅबिनेटमधनं कुठेही निघून गेले नाहीत. छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे. मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे हा जो काही GR आपण काढलेला आहे त्याच्याने OBC समाजावर कुठलाही परिणाम नाही. हा सरसकट GR नाही, हा पुराव्याचाच GR आहे. फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं, मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं. त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात, मराठवाड्यात मिळत नाही. मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये मिळतात. त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत. तुम्हाला खरं एक कारण सांगू का भाऊ, मराठवाड्यातले मराठी गेले आरक्षण. यांना आता काही कर नाही. फडणवीस साहेबांकडून जर विश्वासघात आता मराठ्याचा झाला, सातारा संस्थान बी जर लागू नाही झालं, त्या दोन विभागातला त्यांचा विषयच पुढचा संपला. म्हणून तेच विश्वासघात होऊ देणार नाहीत. आता मराठवाड्यामधले मराठी OBC आरक्षणात गेले असं जरांगे म्हणत असले तरी मुख्यमंत्र्यांनी सरसकट अर्थात मराठवाड्यामधले सर्वच मराठे कुणबी झालेत असं होत नाही हे स्पष्ट केलं. त्याचं कारण म्हणजे कोणताही जात प्रमाणपत्र काढण्यासाठी संबंधित व्यक्तीला वंशावळीची नोंद दाखवावी लागते. समजा सूरज नावाचा व्यक्ती हा कुणबी असेल तर सूरजला त्याच्या वडिलांची, भावाची, काकाची किंवा आजोबांशी असलेलं रक्ताचं नातं सिद्ध करावं लागतं. त्यालाच वंशावळ म्हणतात. कौटुंबिक नोंदीचा पुरावा नसेल तर जात प्रमाणपत्र मिळू शकत नाही. आणि हैदराबाद गॅझेटमध्ये तालुक्यानुसार लोकसंख्या आणि जातीची आकडेवारी आहे, व्यक्तींची वैयक्तिक नोंद नाही. अर्थात उदाहरणच द्यायचं असेल तर सूरज हा माळी आहे, कुणबी आहे की कोष्टी आहे हे लिखित नाही. त्यामुळे जर गॅझेटमध्ये वैयक्तिक नोंदच नाही तर वंशावळ सिद्ध होत नसेल तर आरक्षण मिळणार कसं, हा सवाल मराठा अभ्यासकांनीही विचारलाय. मी आधीच सांगितले की हैदराबाद गॅझेटमध्ये सगळ्यांना कुणबी करण्याची जादू नाहीच आहे. या हैदराबाद गॅझेटमध्ये कोणत्याही गावाचं वर्णन नाही, कोणत्या गावात किती कुणबी राहतात त्याचं वर्णन नाही, किंवा कोणत्या व्यक्तीचंही त्याच्यात नाव नाही, वर्णन नाही. त्यामुळे हैदराबाद गॅझेटमुळे काही घडतंय असं अजिबात नाही आहे. GR मध्ये जे हैदराबाद गॅझेट लागू करणे वगैरे वगैरे जी कथा सांगितलेली आहे ती केवळ दिशाभूल करण्यासाठी सांगितलेली आहे. माझ्या समाजाला माहिती आहे हे जे आत्ता बोंबलतेत, जे संभ्रम निर्माण करतात GR बद्दल याच्याबद्दल, हे आधी कुठं झोपले होते? हे आधी काय येत नाहीत, बैठकाला बोलवल्यावर येत नाहीत, मुंबईत बोलवल्यावर येत नाहीत, हे कुठं कशातच नसतात. हे फक्त टीव्हीवर असतात. फक्त टीव्या, उठलं की टीव्या, उठलं की टीव्या, एवढे रोज असते ते. बाकी काही नाही. मला बोलायचे नव्हते हे अभ्यासक, खरंच बोलायचे पण नव्हते. मराठा समाजाची इच्छा नसती यांना बोलवायची, अभ्यासक तज्ज्ञ. पण ते मुंबईतले काही बांधव म्हणले नाही नाही आपण विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्या. म्हणलं घ्या भाऊ, आपलं काय पोटात काही नसतं. हे असे कुरापात्या करतात. GR वरून कुरापती करत असल्याचा निशाणा जरांगेंनी मराठा अभ्यासकांवर साधला. तर व्यक्तिशः नोंदी नसल्या तरी कुणबी हाच मराठा असून तो रूल आहे असं जरांगे म्हणतात. मी घालतो राव बरोबर. मराठवाडा गॅझेटमध्ये सातारा संस्थानमध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठ्यांच्या असणाऱ्या निजामानं गॅझेटमध्ये केलेल्या नोंदी ह्या कुणबी आहेत. आणि इथला या जिल्ह्यातला प्रत्येक मराठा हा कुणबीचे. त्यामुळे इथं दुसरं कोणी नाही. मग ते कुठं गेले मग हे सांगा. दुसरं कोण कुणबी आहे की मराठवाड्यात आहे का? मग कुणबी हाच मराठा आहे, ही राज्याचा रोल आहे.
सध्या GR जेमतेम निघालेला आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवर जात प्रमाणपत्रावरून नेमक्या काय हालचाली होतात हे दिसेल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.